जैन विद्यार्थी मित्रांनो, आजचा महत्त्वाचा प्रश्न बघा. एका व्यक्तीला त्याचे वय विचारले असता तो म्हणाला की त्याचे वय 2, 3, 6, 12 आणि 36चा लसावी म्हणजेच LCM आहे, तर त्याचे वय काढा. तर त्यांनी घुमून फिरून प्रश्न क्रिएट केला आहे, म्हणजे कन्फ्युजन करण्यासाठी त्यांनी कन्फ्यूज केलेला आहे. पण एकदम कन्फ्यूज न होता एकदम सोप्या पद्धतीनं सरळ सरळ त्यांनी काय म्हटलेलं आहे, लसावी काढ म्हटलेलं आहे, बाकी काहीच म्हटलेलं नाही. तर बघा, आपण याचा लसावी काढूया, LCM काढूया. तर बघा, सर्वात पहिले 2 भाग द्यायचा. सगळ्यात लहान संख्या 2 आहे. तुम्ही 3 सुद्धा देऊ शकता. तर बघा, बे एक बे इथं जाणार नाही. बे त्रिक 6, बे सब 12, बे एक बे, बे 8 16. ठीक आहे. परत 3 देऊया. 3 1 3, 3 1 3, इथे एक जसं तसं. 3 2 6, 3 6 18. परत 2 जाईन. बे एक बे आणि बेत्रिक 6. आता भाग जाणार नाही. आता याचं डायरेक्ट कॅल्क्युलेशन करून घेऊया. 3 गुणिला 3 9 झाले, आणि 2 गुणिला 2 4 झाले, आणि 9 गुणिला 4 36 झाले. म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे, तर 36 हे उत्तर येईल. तर त्याचे वय किती आहे, तर 36 इतके वय त्या व्यक्तीचे आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा. 833च्या घनाच्या एकक स्थानी कोणता अंक असेल, कोणत्याही संख्येच्या घनाचा. तर बघा, यांनी काय म्हटलेलं आहे, एकक स्थानचा अंक. म्हणजे बघा, हे जरी यांनी 8वर असे 3 3 3 असे खूप सारे असे अंक जरी दिले असते ना, तरी आपल्याला याच्याशी काहीच घेणं देणं नाही. फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं का याचा घनाचा एकक स्थानचा अंक काय आहे. आता बघा, यांनी जर हीच संख्या जर यांनी अशी दिली असती 1023 433 किंवा 2023 किंवा 223 432 अशी दिली असती, आणि याचा एकक स्थानचा अंक काढायला लावला असता, तरी त्याच पद्धतीने काढला असता. आता बघा, आपल्याला 833 दिलेला आहे. या 833मध्ये ह्या 83चं काहीच काम नाही. आपल्याला हा जो शेवटचा 3 दिलेला आहे एकक स्थानचा, याच्याशी मतलब आहे. आता याने काय म्हटलं, एकक स्थानच्या घनाच्या एकक स्थानचे अंक कोणता. बघा, हा 3 गुणिला 3 केला, आणि परत 3 करावं लागेल. तर बघा, 3 त्रिक 9, इथं 9 आलं, आणि 9 त्रिक 27. म्हणजे आपलं उत्तर काय येईल, एकक स्थानचा अंक हा 7 येईल. ठीक आहे. तर याचं उत्तर आहे 7. आता बघा, तुम्हाला दुसरं उदाहरण देऊन सुद्धा सांगतो. आता बघा, समजा 1236 आहे. याचा जर एकक स्थानचा अंक विचारला घनाचा, तर काय करावं लागेल, 6 गुणिला 6 गुणिला 6, 6 6 36, इथे 36 आले. परत हा एकक स्थानचा अंक घ्यायचा, हा सोडून द्यायचा 3, हा 6 गुणिला 6 करायचा, म्हणजे 6 गुणिला 6, परत आलं 36. म्हणजे एकक स्थानचा आता अंक काय आला, 36. म्हणजे एकक स्थानचा अंक आला 6. ठीक आहे. याचं उत्तर राहील 1236चं 6 हे उत्तर राहील. आता समजा उदाहरणार्थ 1284 98 असं राहिलं. याचा एवढा मोठ्या अंकाचा वाटतो त्यांनी एकक स्थानचा अंक काढा घनाचा. तर बघा, काय करायला लागेल, हे सोडून द्यायचे एवढे अंक, शेवटचा अंक घ्यायचा, 8 गुणिला 8 गुणिला 8 घ्यायचा, 8 8 64. याच्यातला परत 2 अंक आहे, हा अंक सोडून द्यायचा, एकक स्थानचा अंक घ्यायचा, हे 4 आणि 8 गुणिला 8 चौक 32. आपल्याला एकक स्थानचा अंक विचारला, म्हणून उत्तर कारण आपलं आता इथं 2. ठीक आहे. समजलं असेल तरी एक वेळा अजून तुम्हाला एक अंक देऊन सांगतो. बघा, 7 107चा एकक स्थानचा अंक काय म्हटला त्यांनी घनाचा. तर बघा, 7 गुणिला 7 करावं लागेल, 7 7 49. एकक स्थानचा विचारला आहे, म्हणून हा कट करून घ्यायचा, 9 7 63. उत्तर आले 63, आणि आपला एकक स्थानचा अंक काय राहील, 3. म्हणजे याचं उत्तर राहील 3. आणि हा जो प्रश्न आहे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 7. ठीक आहे. अशाच प्रकारे सोप्या पद्धतीने गणित शिकण्यासाठी ट्रिकवाईज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.